अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे भयकथा कादंबरीकार नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 6. या लोकांना कितपत माहिती असेल याची स्नेहाला काहीच कल्पना नव्हती. तिने सर्वच खुलासे वार सांगायला सुरुवात केली. डॉक्टरांनी काल सकाळी तपासणी केली. त्यांच्या मते शरीरात काहीही बिघाड नाही. आधी त्यांना वाटलं होतं हा ॲम्नेशियाचाच प्रकार आहे. ती जी गाडी परवा माझ्या अगदी जवळून गेली त्याचा विचार त्यांच्या मनात होता. मग काल संध्याकाळी ते मला घेऊन शहरात खूप हिंडले. ठिकठिकाणी ते मला रस्त्याची नाव विचारत होते. कोणता रस्ता कोठे जातो ते विचारत होते. शहराची मला कितपत माहिती आहे हे पाहत होते. पण अर्थात मला शहराची खडानखडा माहिती आहे. मग त्यांनी माझे फोटो काढून घेतले. फोटो हे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहेत. माझी चौकशी करीत कोणी आलं तर त्यांना डॉक्टरांचा पत्ता द्यायला सांगणार आहेत. शिवाय वर्तमानपत्रातही फोटो देणार आहेत. खूपच केलं की शेखर ना, सारंग म्हणाला. एवढंच नाही, काल संध्याकाळी त्याने हिप्नॉटिस्ट आणले होते. हिप्नॉटिस्ट? हो. हिप्नॉसिस खाली माझी तपासणी केली आणि सर्व संभाषण टेप केलं. ते मागावून मला ऐकवलं. पण खरं तर त्याने डॉक्टर जास्तच गोंधळात पडल्यासारखे वाटत होते. सारखं म्हणत आहेत त्यांना वाटत होता एवढा हा प्रकार साधा सोपा नाही आहे. आता त्यावर पण चर्चा करायची नाही, कृष्णराव म्हणाले. कारण त्यातली आपल्याला काहीही माहिती नाही आणि नसते कुतर्क करून या स्नेहाच्या डोक्याला ताप देण्यातही काही अर्थ नाही. काय? हो, सारंग आणि प्रिया एकदमच म्हणाले. जेवणं झाली. जेवताना संभाषणात स्नेहा अगदी कमीत कमी भाग घेत होती. पण त्याची जास्त काही अपेक्षाही नव्हती. तेव्हा तिला त्यात अवघड असं काही वाटलं नाही. जेवण झाल्यावर सारंग बाहेरच्या खोलीत गेला होता आणि आई आणि स्नेहा मागची आवरावर करत होत्या. सारंग घाईघाईने स्वयंपाकघरात आला. तो एकदम म्हणाला, मला हे आधी कसं सुचलं नाही? त्या दोघींनी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या हातात एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्र होतं. दोन्ही पेपर टेबलावर ठेवून तो म्हणाला, मिसेस पोद्दार, या पेपरमधल्या बातम्या वाचा बरं. स्नेहा पुढे आली आणि दोन्ही पेपरमधल्या हेडलाईन्सवरून तिने नजर फिरवली. पंजाब, जम्मू काश्मीर प्रांतात अतिरेक्यांच्या कारवाया, बॉम्बस्फोटात जवान, पोलीस, निरपराध नागरिक यांचे बळी, बिहारमध्ये जमीनदारांच्या सेना आणि भूमिगत कम्युनिस्ट कार्यकर्ते यांच्यात गोळीबार, उत्तर प्रदेशात अगदी क्षुल्लक कारणावरून जातीय दंगे, राजस्थानात दुष्काळ, अभयारण्यात वाघाचे शिकार, सगळ्या रोजच्याच बातम्या. पेपरवर नजर टाकून झाल्यावर तिने वर सारंगाकडे पाहिले. तो मोठ्या अपेक्षेने तिच्याकडेच पाहत होता. वेल, तो म्हणाला. वेल काय? न समजून ती म्हणाली, त्या बातम्यांचा संदर्भ लागतो का? म्हणजे कसं? म्हणजे ओळखीच्या वाटतात का? हो, अगदी रोजचाच मसाला आहे. दॅट्स इट, तो मोठ्यानं म्हणाला. काय? तिला काही समजत नव्हतं. तुम्ही स्वतःचं नाव गाव विसरला आहात, पण तुम्ही या बातम्यांना परक्या नाहीत. सगळ्यांचे रेफरन्स तुम्हाला बरोबर समजतात. हो, पण त्यात एवढं काय विशेष आहे? तुमच्या लक्षात येत नाही का? तुमचं जग, तुमचा दिवस सर्व आजचंच आहे. याच जमान्यात तुम्ही वाढलेला आहात.
तुम्ही मिसेस पोतदार नसाल, आणखी कोणी असाल, पण आजच्याच जमान्यातला आहात. 150 वर्षापूर्वीच्या किंवा 150 वर्षानंतरच्या काळातून आलेल्या नाही आहात. सारंग, काय नाही नाही ते बडबडतो आहेस? हा अजिबात काहीतरी नाही. समजा ही एखादी सायन्स फिक्शन असती, तर खूप मागच्या किंवा खूप पुढच्या काळातल्या कोणी मिसेस पोतदार एकाएकी आपल्या जमानात अवतीर्ण झाल्या असत्या, दिसायला अगदी तुमच्या आमच्यासारख्या. पण हे वर्तमानपत्रातले संदर्भ त्यांना अजिबात समजले नसते. मग याच जमान्यात लहानाचं मोठं झालेल्यालाच या बातम्यांचा उलगडा होईल. त्या दोघींच्या गूढ चेहऱ्याकडे पाहून तो वैतागाने म्हणाला, छे, तुम्हाला काही एक समजलेलं नाही आणि समजायचंही नाही. उद्या शेखरला सांगतो, त्याला मी काय म्हणत आहे ते बरोबर समजेल. हवेत वर्तमानपत्र हलवत तो बाहेर गेला. आई आणि स्नेहा एकमेकांकडे बघायला लागल्या आणि एकाएकी दोघींना हसायला आलं. 48 तासात प्रथमच स्नेहाच्या चेहऱ्यावर जरासा हसू येत होतं. आवराआवर झाल्यावर स्नेहा बाहेरच्या खोलीत आली. सारंग तिथेच एरझाऱ्या घालत होता. तिला पाहताच तो म्हणाला, जरा वर चलता टेरेसवर, लिफ्ट आहे आणि फार छान व्ह्यू आहे. मी आईंना विचारून येते, ती म्हणाली. 1-2 सेकंद थांबून मग आईने परवानगी दिली. त्यांची ती जराशी सावध प्रतिक्रिया स्नेहाच्या नजरेतून सुटली नाही. दोघं लिफ्टमधून वर गच्चीवर आले. सर्व इमारतीवर गच्ची होती. छान मोझेक टाईल्स होती आणि सर्वत्र अत्यंत स्वच्छ होतं. मिसेस पोद्दार, तो म्हणाला. मला सारखं मिसेस पोद्दार का म्हणणार आहात? ती जराशी हसत म्हणाली. अजून नाव नाही का माहीत झालं? स्नेहाबाई. तर इकडे या स्नेहाबाई. तो गच्चीच्या पश्चिमेकडच्या बाजूला गेला. पॅरापाटशी उभा राहिला. तीही त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. मगाशी स्वयंपाकघरात बोललो त्याबद्दल सॉरी हं, तो म्हणाला. जरा सबुरीने घ्यायला हवं होतं. मला खरंच तुमच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता आणि अजूनही समजलेला नाही. त्याचं काय आहे, माझ्या वाचनात या सायन्स फिक्शनच्या, फॅन्टसीच्या अद्भुत कथा खूप येतात. मला त्या कथा वाचायचं वेडच आहे म्हणा ना. भूतकाळातली एखादी व्यक्ती भविष्यात अवतीर्ण होणं म्हणजे समजा 1500-1600 सालचा एखादा माणूस 2000 अवतीर्ण होणं, किंवा 2500 मधली एखादी व्यक्ती 500 वर्ष मागे जाऊन आजच्या या जमान्यात अवतीर्ण होणं. अशा कल्पना या गोष्टीतून नेहमी येत असतात. पण असे अनाहूतपणे आलेले अवतार त्या त्या काळाशी परिचित नसतात. त्यांना कशाचे संदर्भ लागत नाहीत. तशा कॅटेगरीतल्या तुम्ही नाहीत, एवढंच मला म्हणायचं होतं. मला एक सांगा सारंग, प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची, खरेपणाची अगदी 100% खात्री असते की नाही? अर्थात असते. ती जेव्हा डळमळीत होते तेव्हाच मग त्या माणसाच्या शहाणपणाशी लोक शंका घ्यायला लागतात. त्या पातळीवर मला माझ्या मिसेस स्नेहा पोतदार या अस्तित्वाची पुरीपुरी खात्री आहे. अगदी हिप्नॉसिस खाली सुद्धा मी स्नेहाबाई पोतदार याच हाकेला प्रतिसाद देत होते. आणि ते शेखरला आवडलं नाही असं तुम्ही म्हणता? हा, आवडलं नाही असं नाही, पण त्यामुळे माझा प्रश्न जरा कठीण झाला आहे असं ते म्हणतात. तिची नजर आसमंतावरून विमनस्कपणे फिरत फिरत शेवटी खाली गेली आणि तिने एकदम एक मोठा श्वास घेतला. सारंग, सारंग, ती दबक्या आवाजात म्हणाली. काय? तिची उलघाल सहज लक्षात येत होती. खाली पहा, खाली पहा. ती खाली बोट करून दाखवत होती. तो पहा माझा वाडा, तो पहा माझा वाडा. एक क्षणभरच सारंगने खाली नजर टाकली आणि मग स्नेहाच्या खांद्याला धरून त्याने तिला मागे खेचली. त्याच्या हातून सुटण्याची जोराची धडपड करीत ती म्हणत होती,
सारंग, 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 खाली माझं घर आहे, मला जाऊ द्या. तो तिला मागे मागे ओढत होता. तिची धडपड वाढत चालली आणि ती मोठमोठ्याने ओरडायला लागली, सारंग, सारंग. आता काहीतरी केलं नाही तर ती हिस्टेरियाच्या अवस्थेत जाणार हे उघड दिसत होतं. त्याचा हात सपाट्याने आला आणि तिच्या गालावर जोराची चपराक बसली. तिची सगळी धडपड एका क्षणात थांबली. सारंग, ती एवढंच बोलू शकली. स्नेहा. आपण तिला एक वचनाने हाक मारत आहोत हे त्याच्या ध्यानातही आलं नाही. स्नेहा, माझ्या 2च प्रश्नांची उत्तरं दे, मग मी तुला खुशाल जाऊ देईन. अगदी स्वतःसुद्धा नेईन. फक्त 1 मिनिट थांब. मी काय विचारतो त्याची उत्तर दे, ओके? काय? ती अगदी बारीक आवाजात म्हणाली. स्नेहा, तुझं जग आणि हे जग दोन्ही एकमेकांना पर्यायी आहेत की नाही? एक असतं तर तिथे दुसरं अस्तित्वात असू शकत नाही, ही गोष्ट तुला मान्य आहे का? हो. तुला काय दिसलं याबद्दल मी काहीही बोलत नाही. समजा तू म्हणतेस तसंच खरोखर असेल, खाली तुझा वाडा असला आणि तू समजा तुझ्या यजमानांना तुझ्या मुलांना हाक मारलीस, ते बाहेर आले तर ते कुठे पाहतील? त्यांना तुझी हाक कोठून येईल? इथूनच गच्चीवरून, म्हणजे 50-55 फुटाच्या उंचीवरून. हो ना? हो. अगदी समजा तुझा वाडा तिथे आलाच तर मग ही आमची मोठी इमारत असणार नाही, हो की नाही? तू कोठे असशील? वर हवेत 50-60 फुटावर, आणि तिथून एकदम खाली नाही का पडणार? मग त्यांच्यासमोर तुझं चेंदामेंदा झालेलं शरीर नाही का पडणार? हा का त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे? वक्र मार्गाने तुझं मन तुला हे तर सुचवत नाही ना की या आयुष्यात तुझी त्यांच्याशी भेट होणार नाही? ती नुसती त्याच्याकडे पाहत उभी राहिली. मग आपोआपच आणखी एक विचार मनात येतो की नाही? तू म्हणतेस तो वेगाने जाणारी गाडी तुझ्या अगदी जवळून गेली आणि तू या जगात आलीस. कशावरून तुला गाडीची धडक बसली नाही? इकडे येण्याचा किंवा तिकडे जाण्याचा मृत्यू हा एकमेव मार्ग नाही. कशावरून? आलं का ध्यानात? चल खाली चल, मी येतो. तुला तुझ्या जगात प्रवेश मिळाला तर तू सुखी होशील आणि मलाही आनंद होईल, पण तो प्रवेश अशा मृत्यूच्या दारातून नको. स्नेहा, चल चल. एक क्षणभरच ती पॅरापॅटच्या दिशेने वळली. एक क्षणभरच तो वाडा आपल्या नजरेने पाहण्याची तिला अनिवार्य इच्छा झाली. स्नेहा, तिकडे नको, प्लीज प्लीज, चल माझ्याबरोबर. शेवटी ती त्याच्याबरोबर निघाली. लिफ्टचा पाळणा तळमजल्यावर पोहोचला. आसपासची लिफ्टची पोलादी जाळी बाहेर येताच दोन्ही बाजूंच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या दणकट अभेद्य भिंती, बोळासमोरचाच रात्रीच्या प्रकाशाने उजळलेला रस्ता, या साऱ्याला एक इतकी विलक्षण कठोर सत्यता होती की एव्हानाच स्नेहाच्या मनातील आशा मालवली जायला लागली होती. बोळाच्या एका बाजूला समोरचा रस्ता होता. मागच्या बाजूचं दार इमारतीच्या मागच्या भागात जात होतं. तिकडे सारंगने तिला नेलं. ते दोघं दाराबाहेर आले. मागे रिकामी जागा होती, पण सर्वस्वी रिकामी नाही. 2 मोठमोठी झाडं होती, एक आंब्याचं, एक गुलमोहरचं. ओळखीची झाडं, ज्यांच्या सावलीत ती, अरविंदा, मुलं अनेक वेळा संध्याकाळचे बसले होते. ज्या आंब्याच्या कैऱ्या तिने हाताने तोडल्या होत्या, ज्या गुलमोहराच्या पाकळ्याच्या वर्षावाखाली ती उभी राहिली होती, तिच्या ओळखीच्या जगातले हे 2 एकमेव मुखे साक्षीदार. बाकी काही नाही, काही नाही. कसे तरी मागे अडवून ठेवलेले अश्रू आता आले. आतून वेदनेची, शोकाची, विरहाची अशी काही कळ आली की श्वासच छातीत रुतला. तिला कळलंही नाही की आपण सारंगकडे वळलो आहोत. त्याच्या छातीवर मान टेकून त्याच्या आधाराने आपण उभे आहोत.
सारंग आणि स्नेहा परत वर आले तेव्हा स्नेहा सावरली होती, पण चेहऱ्यावर अश्रूच्या खुणा होत्याच. सारंगच्या आईचं तिच्याकडे अगदी बारकाईनं लक्ष होतं. खुर्चीवरून उठत त्या म्हणाल्या, स्नेहा चला, तुला तुझी खोली दाखवते. त्यांच्या मागोमाग स्नेहा आत गेली. खोली लहानच होती, पण स्वतंत्र होती. हॉलमध्ये उघडत होती. स्वतंत्रपणे स्वयंपाकघरात किंवा बाथरूमला जाता येत होतं. आत एक सिंगल खाट होती. खाटेवर बसत म्हणाल्या, बस जरा वेळ इथे. स्नेहा त्यांच्याजवळ बसली. काही झालं का ग आता? डोळ्यांना पाणी आलं होतं वाटतं. आई, हीच आमच्या वाड्याची जागा नाही का? सारंगने मला बिल्डिंगच्या मागे नेलं. तिथे 2 झाडं आहेत. एक आंब्याचं आहे आणि एक गुलमोहराचं आहे. आई, माझ्या वाड्याच्या अंगणातली हीच झाडं आहेत. मी अगदी चांगलं ओळखते. पण आई, वाड्याचा तेवढाच पुरावा मागे राहिला आहे का हो? 2 मुखी साक्षीदार. अशी काही चमत्कारिक अवस्था झाली. काय बाई, एकेका घटीत घडतं. आई म्हणाल्या, आता त्या शेखरनेच काही मार्ग काढला पाहिजे. मला तर काहीच उलगडा होत नाही. त्या उठून उभ्या राहिल्या. इथे सगळी सोय आहेच. बघ, विश्रांती मिळाली तर मनात सारखं यायचंय, पण त्यावर कुणाचाच काही इलाज नाही. तिच्याजवळ येऊन तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या, शेवटी वाटायला लागतं, सगळं काही देवाच्या मर्जीनेच चाललं आहे आणि त्याचीच कृपा झाली तर या समस्या सुटतील. तुझा किती विश्वास आहे मला माहीत नाही, पण शेवटी त्या देवाचाच धावा कर. आला तर तोच तुझ्या मदतीला धावून येईल. मग त्या वळल्या आणि आपल्या मागे खोलीचं दार लुटून घेऊन निघून गेल्या. कालची रात्र तिने हॉस्पिटलमध्ये काढली होती. आज इथे या देशपांड्यांच्या घरात होती. कुणास ठाऊक उद्या ती कुठे असेल ते. या जगात तिचं स्वतःचं असं काही नव्हतंच. खरोखरच वरच्या 50 फुटांच्या उंचीच्या गच्चीवरून ती खाली कोसळली असती. या साऱ्या यातना चक्रातून सुटली तरी असती. आज इथे उद्या तिथे असं का तिचं उरलेलं सारं आयुष्य जाणार होतं? मागे कशाचा आधार नाही, पुढे कोणतीही दिशा नाही. असा प्रवाह येईल तशी असहाय्यपणे भिरभिरत चाललेली. हे डॉक्टर, या वैजूताई, माया, मोहन, या आई, हे सारंग, सारे काठावरून पाहणारे, हळहळणारे. पण इथे तिचे विचार अडले. मघाशी आधारासाठी ती किती सहजपणे त्या सारंगकडे वळली होती. ही माणसं असहाय्य असतील कदाचित, पण दुष्ट खास नव्हती. अंतर्मनातच कुठेतरी ही जाणीव पक्की ठसली असली पाहिजे. त्याखेरीज ती अशी सारंगकडे आधारासाठी वळलीच नसती. ती बिछाण्याकडे पाहत होती. गेल्या 2 रात्री ती औषधाच्या गुंगीखाली झोपी गेली होती. डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्याही देऊन ठेवल्या होत्या, पण ती अशीच भ्याडपणाने औषधावर अवलंबून राहणार होती का? तिच्यावर कोसळलेल्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी तिनेच कंबर कसायला नको का? असं औषधाच्या गुंगीखाली राहणं म्हणजे पळपुटेपणा होता. डोळे मिटून वाळूत तोंड लपवण्यासारखं होतं. त्यानं प्रश्न कधीच सुटणार नव्हता. संघर्ष करायला हवा होता आणि त्याची सुरुवात याच क्षणापासून करायला हवी होती. मनाशी निर्धार करून ती बिछाण्यावर विसावली. आठवणी, शंका, भीती, विरह, मनात विचारांचा कल्लोळ माजला. पण जीवाला जखम करण्याची त्यांची शक्ती कमी झाली होती. काळी सुरुवातीस कापणारी धार आता बोथट झाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत.
तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.